आई हे बघ, काय व आता काय करायचं, मोबाईल असतं ना त्याचं नेटवर्क असं हे ऑन करायचं हा, आणि मग इथे सर्च मध्ये लिहायचं. हा आता पहा. हाय बाई, आता सगळ्या पाककृती आहेत ना व. अहो ना, आणि त्या फक्त दिसत नाहीत, त्याचे व्हिडिओ पण आहेत. हा बाप्पा, काय बरं तंत्रज्ञान किती पुढे गेलाय नाही, सगळं काही दिसते बाई. आमच्या वेळेस तर नाही, फक्त 2-4च त्या पाककृतीची पुस्तकं असायची बरं. तुला आठवतं आपल्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला 2 पुस्तकं तुला प्रेझेंट दिली होती, एक खमंग आणि सुगरण. हाव ना, आहेत ना, अजून जपून ठेवली आहेत ना मी. आई, अहो पण तुम्हाला काय गरज, तुम्ही किती छान स्वयंपाक करता. ते आता आधी कुठे करायची. बाबा तुम्ही कायच्या काही बोलून राहिला. अथर्व म्हणतो ना, तुला आजीसारखा स्वयंपाक नाही करतायत. पण भारी आहे बाई तुमचं तंत्रज्ञान. तेव्हाच मी रस्त्यावर पाहत असते, येता जाता बायका का नाही मोबाईल मध्ये तोंड खूप सुनसते. आओ, त्या पाहत असतील का नाही एवढ्या सगळ्या पाककृती. आज का बनवायचं घरी, कोणची भाजी बनवायची, काका घेऊन जायचं, आणि मग सगळे ते पदार्थ विकत घेऊन जात असतील घरी आणि बनवत असतील छानशी पाककृती का नाही. तू पण शिकायला पाहिजे, इन्स्टंट सगळं करता आलं पाहिजे तुला. हो ना, आता मला हेच काम आहे ना, बाकी काही कामं उरली नाही ना माझ्यासाठी. आई, अहो पण बाबा म्हणतात ते बरोबर आहे. काय हरकत आहे, आपण या सगळ्याचा उपयोग केलाच पाहिजे. नाही बाई, त्या असू दे तुमचं तुमच्या सोबतच. आई, एकदा हे सगळं वापरून तर बघा, नवीन तंत्रज्ञान आहे. आता तुमचा वाढदिवस आलाय ना, तुमच्या वाढदिवसाला मी काही ना काहीतरी घेणारच होते. हा मोबाईल फोन घेईन. बाप्पा, तुला माहितीये का माझा वाढदिवस? अगं सुनबाईला सगळ्यांचे वाढदिवस आठवतात. नाहीतर काही लोकांना वाढदिवस काय नाते देखील लक्षात राहत नाही. आव. नाही सांगतो तुला. अरे सुनबाई, काय? ही बातमी आली बघ पेपर मध्ये. कोणती? अगं किडनॅपिंगची. आता कोणाला किडनॅप केलंय? अरे अरे कोणतरी मुलगी आपल्या सोसायटीतली. आई, आली का बातमीला गोल? मग अहो बाबा, किडनॅप केलं आणि सोडवलंय सुद्धा. सुनबाई ती सणा तर नसेल भैताड. ते कोण सहन करेल हो? देऊन टाकतील परत. हे खरंच आहे, तिने मुद्दाम तर स्वतःला किडनॅप नसन करून घेतलं. पण सुनबाई कमाल आहे तिला सोडवणाऱ्याची. तपासायला तर हवं खरं काय खोटं काय नाही. असो, गुरु आपलं ते नाश्ता करते ना. नाही नको, नाही एवढ्या बातम्या ऐकूनच पोट भरलंय माझं. खाऊन बरं, असं काय बाई बोलते तू. चल 2 थेपले टाकते, खाऊन घे. नको, मी खातो ना बाहेरचं. बाहेरचं खायची सवय लागली ना की घरचं आवडत नाही. संसाराचं देखील तसंच असतं. खरं आहे की नाही सुनबाई? बाबा, खरं आहे की नाही ते सांग. हो तुमचं म्हणणं खरं आहे. म्हणजे पैसाही जातो आणि आयुष्य बेचव होतं ते वेगळंच. हो ना. का बरं तुम्ही असं बोलून राहिला? खाल्लं असतं की नाही 2 थेपले त्यांनी? कवडीची अक्कल नाही तुझ्या पोराला. सुधार त्याला. हो. आणि त्याच्या अगोदर स्वतः सुधर. हा मायचा जरा वाहतो ना, त्याला आवर घाला जरा. हो, सुधार म्हणे. बाबा जाऊ दे ना. ठीक आहे सुनबाई, तू म्हणते तर जाऊ दे. चला अहो, येतो, आंघोळ करतो. राधिका, मला का वाटते या सगळ्या प्रकरणानंतर का नाही गुरुला गुरुची चूक कळली असणार. काय पहा बरं, आता सौमित्र आला होता, त्यावेळेला ही सौमित्राच्या मागे लागली, त्यासाठी तिकडे जायला निघाली. गुरु चिडला का नाही त्यावर, आणि आता हे कालचं नाटक. आता गुरुला कळ काय का चूक आहे आणि का बरोबर आहे. हाव, कळायला पाहिजे.
गॅरी, ऐक ना, तू अजूनही चिडलास का? सॉरी ना, मी खरंच पॅचअप साठी केलं होतं रे. अरे प्लीज ऐक ना. काहीच ऐकत नाहीये हा. काय शन्या, हाऊस फिटली का तुझी किडनॅप व्हायची? का लावायची सगळीकडे पोस्टर्स? मी पोस्ट पण करते, आपण यांना पाहिलं का? किंवा मागच्या वेळेस आपण ते केलं होतं ना, सगळीकडे ऍड दिली होती, तशी ऍड देते, मग लोक लागतील तुझ्या मागे. आठवतंय ना? शनाई, हे बघ. ए माझा नाही फोटो. हो मॅडम, तुमचाच फोटो आहे. 1 लाखाचं बक्षीस मिळालं मला. नाही नाही, नको प्लीज प्लीज, असं काही करू नको. प्रत्येक वेळेला त्याच चुका करून हाऊस फिटली नाही का ग तुझी? प्रत्येक वेळेला तुझ्या भूलतापांना कोणी बळी नाही पडणार आहे. बघितलं ना, आता हे तुझ्याशी न बोलता निघून गेले. बोलले का तुझ्याशी? ते तुझ्यामुळे मिसअंडरस्टँडिंग झाले आमच्यात. या आता तू पुन्हा माझ्यावरतीच आरोप करून राहिली. तू खोटारडेपणा केला म्हणून झालंय हे सगळं. आता कळेल यांना सुद्धा आणि सगळ्या लोकांना की तू किती खोटारडी आणि सेल्फिश असते. तेव्हा असं कर, लवकरात लवकर बॅग भर आणि निघून जा पुण्याला. मी काय करायचं ते मी बघते ना. आणि तसंही गॅरी लवकरच तुला बाहेर काढेल बघ. मला मला नाही, तुलाच सांगतील जायला. कळलं ना? मी इथनं कुठेही जाणार नाहीये. तुला जर का वाटत असेल ना तुझ्या अशा वागण्याने आमच्यात ब्रेकअप होईल, तर तसं काही होणार नाहीये. उगीच दिवा स्वप्न बघू नकोस. हा, म्हणजे जाऊ दे, तुला नाही कळणार. मी गॅरीला सोडणार नाही. आणि मी तुला यांच्यापासून तोडल्याशिवाय राहणार नाही. वचन दिलंय मी तसं. तेव्हा बघ मी तुला यांच्यापासून कशी तोडते. तेव्हा असं कर शन्या, लवकरात लवकर बॅग भर आणि चालली जा पुण्यात. हा, तुझ्याकडे तिकिटाचे पैसे नसतील ना? ठीक आहे बच्चा, तुला मी तिकीट काढून देते. हा, मग जा पुण्याला. अकरा वाजून गेले, अजून गुरुनाथ सुभेदारचा पत्ता नाहीये. काय चाललंय का ऑफिसमध्ये? मी असा आज अचानक इथे आलो नसतो, तुम्हाला काही कळलंच नसतं. सर, तुम्ही चहा घेणार की कॉफी सांगू? हे बघा, विषय बदलू नका. मला जे काही बोलायचं आहे ना ते मी बोलणारच. हो सर. हो सर. काय काय काम करता तुम्ही? किती काम करता? तुमचं जॉब प्रोफाईल तुम्हाला माहितीये? नाही, माहित नसणारच. अहो, तुमचा बॉसच वेळेवर येत नाही तर तुम्ही काम कधी करणार आणि तुमच्यावर लक्ष तरी कोण ठेवणार? त्या गुरुनाथ बद्दल फार कंप्लेंट यायला लागले. अहो, काल महत्वाची मीटिंग मिस केली त्यांनी. काय चाललंय काय हे? नो सर. नो सर काय? अजिबात एफिशियंटली काम करत नाही हा स्टाफ आणि तुम्ही सुद्धा. गुरुनी ह्यांना काय म्हणून आपण केलंय देव जाणे. बघा बघा, बाहेर बघा, हसतात काय, खिदळतात काय. कोणी सिन्सिअरली काम करत नाहीये. एकालाही जबाबदारी नीट पार पडता येत नाहीये. त्यापेक्षा आमच्या आधीचा स्टाफ बघा, सिन्सिअर होता, एफिशियंट होता आणि डिसेंटही होता. 10 वर्षात एलएफ मध्ये एवढा ढिसाळपणा कधीच आला नव्हता. हो ना सर. होण्यासारखा शटअप. मला सांगा, हे सगळं त्या शनाया सबलीसमुळे झालंय ना? अहो बोला, गप्प का? सर, तुम्ही आत्ताच शटअप म्हणालात. बघा, मूर्खासारखं बोलू नका. सांगा. सर, म्हणजे मला नक्की माहिती नाहीये. असं ऐकिवात आहे की गुरु सरांचं आणि शनाया मॅडमचं खूप भांडण झालंय. म्हणून शनाया मॅडम ऑफिसला पण येत नाहीत. खूप चिडल्या आहेत त्या. बघा, त्यांच्या रागाचं कौतुक मला सांगू नका. जा त्या जीवन कंपनीची फाईल घेऊन या आधी. येस सर. गुरुनाथ सुभेदार, काय चाललंय काय तुमचं? त्या मुलीच्या नादाला लागून ना तुमचं कामात लक्ष ना संसारात. येऊ दे गुरुनाथला. सगळ्या कामाचा रिपोर्ट घेतल्याशिवाय मी इथून जाणारच नाहीये.
समिधा हो आजचं काम झालंय ना? नाही, एक तासाभरात होईलच पण. ओके. सगळे मेल चेक केले? नाही नाही, करते. समिधा आता आपलं काम वाढत चाललंय, आपण पण जरा जलद गतीने काम केलं पाहिजे. असं पुन्हा चालणार नाही. त्या गोडबोल्यांना मेल केला? राधिका, सो सॉरी, मी लगेच करते, लगेच करते. त्यांना मी सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला मेल करते म्हणून. आपले क्लायंट आहेत, ते ऑर्डर देणार आहेत. त्यांना वेळेत मेल कर, उशीर करू नको. हो, करते. ठीक आहे. हॅलो, हा द्या. येस, ओ येस, आय नो. थँक्यू 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 सो मच. मे आय कम इन मॅम? या प्लीज. मॅम ही फाईल यायची होती. आणि मॅम तुमची आज मीटिंग आहे ना मिस्टर सारंग सोबत? हो, आत्ताच फोन आला होता त्यांचा. ते वेळेत पोहोचतात. मला ही अशी माणसं आवडतात, सगळी कामं वेळेत करतात. आणि ज्यांनी मलाही तुझं खूप कौतुक वाटतं. आत्ताच त्यांचा फोन आला, तू लगेच फाईल घेऊन इथे हजर. वा, थँक्यू मॅम. चला मीटिंगला निघते मी. राधिका, मी पण तयार होते, मी पण येते मीटिंगला. नाही नको समिधा, आज तू थांब. मी आज जेनीला घेऊन जाते. जेनी? जेनी आणि मीटिंगला? पण राधिका, ती काय करणार तिकडे? काय करणार म्हणजे काय? जे काम तू करणार तेच काम जेनी करणार. रादर जेनीला जास्त एक्सपिरियन्स आहे. आणि मला कधी कधी तर असं वाटतं जेनी आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त शार्प आहे. एकदा सांगितलेलं बरोबर लक्षात राहतं तिच्या. मॅम काहीतरीच काय. जेनी, आवर लवकर, निघूया आपण. ओके मॅम. मी थांबते इकडेच. हो, तू ते मेल करून घे पहिले. ओके, बाय. ओके. अरे सर, तुम्ही? या गुरुनाथ सुभेदार, वेलकम वेलकम वेलकम. सर सर बसा ना प्लीज. नाही, इतक्या सकाळीच तुम्ही ऑफिसमध्ये आलात. तुमचं स्वागत आहे. सर तुम्ही बसा ना प्लीज. हो, बसून बसून पाठ ठरले माझी. किती वेळ वाट बघायची? आता बसण्याची वेळ आहे तुमची, तीही घरी. तुम्हाला कायमचं सी ऑफ करावं लागणार आहे. सर मग काय बोलू गुरुनाथ? अहो, इतका वेळ ऑफिस हाऊस मध्ये तुम्ही बाहेर होतात. आज कुठली मीटिंगही नव्हती. नाही, मग होतात कुठे? नाही, असं करा, आणखीन थोडा वेळ भटकून या, बघा कोणी भेटतंय का. का स्टाफ समोर बोलणे कायची लाज वाटते? मग असं वागता कशाला? तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये मला काही बोलायचं नाही. इट्स नन ऑफ माय बिझनेस. बट इन बिझनेस यू आर आन्सरेबल टू मी. ऑफिसच्या कामात जर का तुमच्या पर्सनल लाईफमुळे परिणाम होत असेल तर ते चालणार नाही. तुमचा वर्क ग्राफ घसरत चाललेला आहे. सर आय एम सॉरी, असं परत होणार नाही. नाही, सॉरी म्हणून चालणार नाही. अहो, तुमचं वर्क प्रोग्रेस दाखवा. मी कम्पेअर करत नाहीये, पण तुमची बायको बघा कुठल्या लेवलला जाऊन पोहोचले ती. पण तुम्ही मात्र तुमच्या गर्लफ्रेंड मध्ये अडकून पडलात. त्याचा परिणाम तुमच्या कामावरती होतोय. खूप हलगर्जीपणा करताय तुम्ही. नाही, इतके वर्ष मी तुम्हाला ओळखतोय, पण ह्या आधी कधी असं झालेलं नाहीये. एक एम्प्लॉय म्हणून नाही, एक मित्र म्हणून सल्ला देतो. गुरुनाथ सुभेदार, सावरा स्वतःला. बायको आणि गर्लफ्रेंडच्या नादात तुम्ही स्वतःला हरवून बसलात आणि तुमची मनशांती सुद्धा. अहो, कुठे गेली ती तुमची ती जिद्द, काम करण्याची पॅशन? एकाळी आदर्श होतात तुम्ही ALF कंपनीचे, पण आता नाही. अहो, मीच तुमचं समर्थन करायचो तुमच्या कॅलिबरसाठी, पण मिस्टर गुरुनाथ, तुम्ही परफॉर्मन्स 0 दिलेला आहे. डोंट मिक्स युअर इमोशन्स विथ प्रोफेशन.
अहो तुमच्या बायकोकडे बघा, इतके आघात होऊनही त्यांनी भरारी घेतली फिनिक्स पक्षासारखी. राधिका मसाले आज एक ब्रँड आहे, नाव आहे त्याला. तुमच्यामुळे मार्केटमध्ये एलएफचं नाव डाऊन झालं ना, तर हातचं काम जाईल, लक्षात ठेवा. एनिवे, मला सॉरी नकोय, मला परफॉर्मन्स हवाय. हे बघा, हा लास्ट चान्स आहे असं समजा आणि तसा परफॉर्मन्स द्या, तरच मी महाडिकांना कन्व्हिन्स करू शकेन. ही इज व्हेरी मच अपसेट विथ यू. सगळं त्या शनायामुळे झालंय. राजवाडे सर म्हणाले ते खरंय. हे सगळं हातातून निसटून जायच्या आधी मला काहीतरी करायलाच हवं. आय हॅव टू प्रूव्ह माय सेल्फ. जेनी, मला तुझी कामाची पद्धत म्हणूनच आवडते. तुझ्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे. आनंद भाऊजी, थँक्यू मॅम. जेनीचं कौतुक केलं पाहिजे. हा, अरे क्या बात आहे जेनी. काय एवढं काय कौतुक, आम्हाला पण सांगा काय झालंय. हा सांग लवकर, काय केलंस तू असं? अरे एवढं काही नाही मॅम, जरा जास्तच कौतुक करतायत. जास्तच. नाही 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 नाही, ज्याचं जे क्रेडिट आहे त्याला ते दिलंच पाहिजे. करेक्ट. ऍब्सोल्युटली राईट. पण आधी सांगा, एवढं काय झालंय काय, कळू दे तरी. आमची उत्सुकता वाढली आहे. हो, सर खरंच एवढं काही नाहीये, मॅम जास्त कौतुक करतायत. खरं तर मॅम कडूनच खूप काही शिकण्यासारखं आहे. हो हे खरंय. राधिका, खरं तर शिकण्यासारखं तुझ्याकडूनच आहे. अगं, प्रत्येकात कुठले ना कुठले तरी गुण असतातच, त्यामुळे प्रत्येकाकडनं शिकण्यासारखं असतं. अगदी बरोबर आहे तुमचं. पण आधी मला सांगा, मीटिंग कशी झाली? एकदम बढिया, सक्सेसफुल. आपण पहिला टप्पा तरी चांगला पार केलाय. आता पुढे काय होतंय ते बघायचं. मॅम पुढे पण चांगलंच होणार आहे. तू आहेस ना माझ्यासोबत, मग झालं. मॅम पण नेक्स्ट टाइम श्रेयसला घेऊन जा मीटिंगला. चालेल. फक्त श्रेयस कशाला, तू पण ये ना. आज जेनीने खरंच खूप चांगलं हँडल केलं. हं? नाही, माझी गडबड होता होता वाचली. गडबड. नाही वहिनी, जेनी तुमच्या बरोबर होती हे चांगलंच होतं, पण गडबड कशा करता झाली असती? हो ना, म्हणजे प्रेझेंटेशन तर परफेक्ट होतं. हो, पण लॅपटॉप बंद पडला. अरे बापरे, मग? पण जेनीने स्पेअर लॅपटॉप ठेवला होता ना, त्यामुळे बरं झालं. तिने लगेच ऑन केला आणि मीटिंग झाली. वा 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 जेनी, या बाबतीत तू खरंच मास्टर माइंड आहेस. म्हणूनच आज मला एक अनाउन्समेंट करावीशी वाटते. म्हणजे बघा, तुमच्या सगळ्यांची संमती असेल तर. अनाउन्समेंट कसली? आपण जेनीला प्रमोशन देऊया का? वाव. अरे वा. आय 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 कम्प्लिटली अग्री विथ दिस. येस, माझंही अनुमोदन आहे पूर्णपणे. हा, माझंही पानोलकर सर म्हणाले ते अनुमोदन. मॅम आर यू सिरियस? यू डिझर्व इट. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. अरे जेनी, फक्त थँक्यू नको, आता पार्टी पाहिजे मला. मग पार्टी पाहिजे. ठीक आहे ठीक आहे, डन. तो काहीतरी मागवा तुम्ही पटकन. आणि वहिनी, आपण काय ते मीटिंगचं हो. संपूया. हो, या या. काय झालं आता तिथे मीटिंग मध्ये ते सांगा. लवकर मागव. मीटिंग खरंच खूप छान झाली. मार्केटमध्ये आपल्याबद्दल चांगली चर्चा आहे. आपल्या प्रोग्रेसवरती खरंच खुश आहेत ते. त्यामुळे मला असं वाटतंय की हे कॉन्ट्रॅक्ट मिळेल आपल्याला. अरे वा बहीण, खूप बरं झालं तुम्ही तिथे गेलात आणि मीटिंग केली. आपल्याला कळलं ना की ते खुश आहेत आपल्या कामावर. रघुचा फोन आहे. बघा काय म्हणतात ते. नक्की काहीतरी बातमी असेल. स्पीकरवर ठेव. हा रघु, बोल. हा हॅलो सर, इथं ऑफिसमध्ये लय राडा झाला. काय झालं? अहो साहेब, राजवाडे सर आले आणि गुरु सरच ऑफिसमध्ये नव्हते. मग काय साहेब, राजवाडे साहेब आले, लय चिडले त्याच्यावर. एक तर त्यांना म्हटले, एक तर तुमचा हातात जॉब राहील नाही तर नाही राहील. अहो साहेब, त्यांना ते म्हटले डायरेक्ट की तुम्हाला नीट बायको सांभाळता येत नाही ना गर्लफ्रेंड. म्हणजे बरोबर सुनावलं त्यांनी गुरुला. हो साहेब, मी इतके वर्ष झाले काम करतोय ऑफिसमध्ये, पण असं पहिल्यांदा सरांना ओरडा भेटला. लय जीव कळवळला माझा, पण रागही तेवढा झाला. रघु, तर काय करू शकतो आपण? अरे गुरुलाच कळत नाहीये तो काय करतोय. हो ना साहेब, तेव्हाच त्यांचं ठीक करू आता. खरंय,
आता गुरुला फक्त देवच वाचू शकतो. हो सर. ठीक आहे, तू तिथे बरं व्यवस्थित लक्ष दे आणि काही असेल तर फोन कर. हो सर. विनाशकाले विपरीत बुद्धी, दुसरं काय?